तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 16 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता काय होते, सारंग रतनच्या बायकोला न्याय मिळवून देण्यासाठी तिकडे जात असतो. त्याच्यासोबत बबलू देखील सोबत म्हणून जात असतो. त्यानंतर सारंग मात्र तिकडं न्याय मिळवून देण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांच्या घरी जातो. त्यानंतर रतनचे दोन्ही भाऊ सारंगला घेऊन एका रूममध्ये जात असतात आणि बबलू आणि रतनची बायको मात्र बाहेरच बसलेले असतात. तेवढ्या वेळामध्ये सारंग काय ॲक्टिंग करतो भयान आतमध्ये की बबलू माझा हात गेला, बबलू माझा पाय गेला. बबलूला वाटत असतं की रतनचे दोन भाऊ का माझ्या सारंग दादाचा जीव घेते की काय. बबलू बाहेरच घाबरून जातो. तर रतनची बायको बबलूला म्हणू लागते, अहो बबलू दादा, बघा त्या सारंग दादांना काहीतरी करतील, ते माणसानं खूप डेंजर आहेत. म्हणून तर ते सारंग दादांना त्या रूमच्या आतमध्ये घेऊन गेलेत आणि दरवाजा देखील त्यांनी लावून घेतला आहे. त्यावेळी आता बबलू म्हणू लागतो, अहो ताई तुम्ही टेन्शनच घेऊ नका, माझा सारंग दादानं त्यांना पुरून उरेल, मला खात्री आहे. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये सारंग मात्र त्या रूमचा दरवाजा खोलतो. दरवाजा खोलल्याच्या नंतर असं काहीतरी भयान बघायला मिळतं की सारंगला काहीच झालेलं नसतं. सारंगनेच मात्र रतनच्या दोन भावाची अशी धुलाई केलेली असती, त्यांचे हात पाय आणि तोंड बांधून तो बाहेर घेऊन आलेला असतो. तर दुसरीकडे ओवीचा बड्डे असतो म्हणून ओवीचं मात्र अमृता औक्षण वगैरे करते. त्यानंतर ओवी मात्र लगेचच अमृताचं आशीर्वाद घ्यायला म्हणजे दर्शन घ्यायला लागते. तेवढ्याच वेळात ती मोनिका येते. मोनिकाची एंट्री तर भयानच होते. तर मोनिका म्हणू लागते, काय गं ओवी, अगोदर त्या मोलकरणीचं दर्शन घेणार आणि मग माझं मालकिनीचं दर्शन घेणार का तू? ओवीला काही कळत नसतं. ओवी छोटी मुलगी असते त्यामुळे ती शांत बसते. ती फक्त अमृताकडे बघत असते. आणि मग त्यानंतर अमृता म्हणू लागते की ओवी बाळा, आधीनं मोनिकाचं दर्शन घे आणि मग नंतर माझं घे. आता तेवढ्याच वेळामध्ये ओवी मात्र मोनिकाचं दर्शन घेणार असते. त्यात मात्र त्रिलोत्तमा तिथे येते. त्रिलोत्तमा एकसारखं मोनिकाकडे बघत असते. तर मोनिका थोडी घाबरल्यासारखी होते. तर दुसरीकडे इकडे मात्र आता सावली तिच्या अभिरला सोडवण्यासाठी त्या गुंडांकडे जात असते. आता तेवढ्याच वेळात त्या अम्माचा मुलगा म्हणू लागतो की सावलीताई, आता प्लीज तू जाऊ नको ना, आता हे महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर सावली म्हणू लागते की माझ्यासाठीनं हे महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी माझा अभिर किती महत्त्वाचा आहे ना तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि मग मात्र सावली असं म्हणू लागते, नाही माझ्या अभिरला मला आत्ताच्या आत्ता सोडवून आणायचं आहे. तर मित्रांनो या सगळ्या याची सुरुवात कशी झाली होती ते आपण थोडक्यात पाहूया. इकडे मात्र आता अभिरचा वाढदिवस असतो. मग त्यानंतर अभिर मात्र दारासमोरच क्रिकेट खेळत असतो आणि मग त्याचा मात्र बॉल नेमकं त्या गुंड्यांच्या दारात जातो, म्हणजेच रतनच्या दारात जातो. आता रतनच्या दारात बॉल गेला म्हणल्याच्या नंतर आता अभिरचे काही मित्रमंडळी म्हणतात, आता बापरे त्या गुंड्यांच्या दारामध्ये बॉल गेलाय, कोणीच आणायला जाणार नाही, तूच बॉल तिकडे मारला आहे ना, मग तुझा बॉल तुला घेऊन यायचा आहे. तर अभिर म्हणू लागतो, हो हो मी तर घेऊनच येणार आहे, मी काय भीतो का कुणाला. आणि मग अभिर मात्र पळतच त्या गुंड्यांच्या तिकडे तो बॉल घेऊन येण्यासाठी जात असतो. तेवढ्याच वेळात सावली बाहेर येते, अभिरला आवाज देऊ लागते. तर काय तो गुंड मात्र अभिरला उचलूनच घेऊन इकडे येत असतो. तर सावली म्हणू लागते, अरे तुला कळतंय का, तुला काय हवं आहे, तू सतत असं का करत असतो, माझा अभिर किती छोटा आहे, तुला कळतंय ना, त्याला त्रास होत असेल, त्याला प्लीज तू खाली सोडव. तो गुंड म्हणू लागतो की नाही मी याला खाली सोडणारच नाही. तर सावली म्हणू लागते, तुला नेमकं हवं तरी काय आहे ते मला सांग ना. आणि मग तेवढ्या वेळात तो गुंड म्हणू लागतो, मला काय हवं आहे, मला केक हवा आहे, कारण की आज अभिरचा बड्डे आहे ना, चला मग आतमध्ये केक वगैरे तर आणलाच असेल ना, याचा बड्डे मस्त धूमधडाक्या पार करूया. मग त्यानंतर तो रतन मात्र अभिरला घेऊन आतमध्ये जात असतो. मग रतन आतमध्ये गेल्याच्या नंतर स्वतःच अभिरच्या बड्डेचा केक कट करतो आणि स्वतःच खाऊन घेतो. आणि मग त्यानंतर सावली त्या रतनचा असा प्रकार बघून खूप घाबरून गेलेली असते. त्यानंतर मात्र मग रतन अभिरला उचलून घेतो आणि म्हणू लागतो की हे बघ सावली, उद्या माझं लग्न आहे, उद्या माझ्या लग्नाचा आहेर म्हणून माझे पैसे मला परत दे, नाहीतर मी काय करील, ह्या तुझ्या अभिरला मी घेऊन जाईल आणि जोपर्यंत तू माझे पैसे देत नाहीस ना तोपर्यंत मी याला तुझ्याकडे परत देणार नाही. सावली खूप घाबरते आणि मग असंच करून रतन मात्र त्या अभिरला घेऊन जातो. तर मित्रांनो आपण बघितलंच आहे थोडक्यामध्ये काय झालं. तर येणाऱ्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.